नमस्कार मित्रांनो, आज आपण शिव खेर यांच्या यश तुमच्या हातात या पुस्तकातील एक गोष्ट समजावून घेऊयात. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियातची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. तो गावकऱ्यांना फार छळायचा, खूप त्रास द्यायचा. एकदा डेव्हिड, एक कोरेलासा मेंढपाळ, त्या गावातल्या आपल्या नातलगांकडे भेटण्यासाठी आला होता. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी का लढत नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं म्हणणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची शक्यताच नाही. पुढे काय घडलं ते सगळ्यांनाच समजलं असेल. डेव्हिडने केवळ गोफणीच्या साहाय्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता आणि गावकऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यापेक्षा परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसे सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं, हे डेव्हिडने सिद्ध करून दाखवलं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनतो. यातून आपण काय शिकलो हे मला नक्कीच कमेंट करून सांगा.